नमस्कार मित्रांनो, सध्या मी आहे अजिंक्य तारा सातारा या ठिकाणी. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. हे आहे किल्ल्याचं इकडे मुख्य द्वार, जिथून आपण आतमध्ये प्रवेश करतो. इथून जाताना सहज हे भिंतीच्या कडेला ना इतकं भारी पेंटिंग काढलेलं होतं, म्हणून हे मी सगळं पेंटिंग बघत होतो. आणि इथे ते पेंटर दादासुद्धा होते जे ॲक्च्युअल याचं पेंटिंग करत होते, म्हणून मी सहज त्यांच्याशी बोललो. हे पेंटिंग एवढं जबरदस्त आहे, इथे आल्यानंतर कोणाचंही लक्ष वेधून गेलं, इतकं भारी पेंटिंग आहे. खरोखर म्हणजे त्यांच्या कलेला सलाम आहे. आपण त्यांच्याशी 2 मिनिटं बोलूया. हे काम जवळजवळ 1-1.5 महिना चालू झालेलं आहे. महिन्याच्या अगोदर. अच्छा, याच्यात तुम्ही काय काय करता आता? हे समजा फुलं पानं, समोर मावळे दिसले. सगळं ते प्राण्यापासून सगळं येणार आहे. अच्छा, खाली जी पिवळा पट्टा मारला आहे का नाही, त्याच्यात प्राणी येणार आहेत. अच्छा, पक्षी येणार आहेत. असे चित्रांकित सगळं येणार आहे, जेणेकरून इथं आलं तर वातावरणात प्रसन्नता वाटली पाहिजे माणसांना. आणि माणसांना इथून कसंही केलं तरी परत परत येऊसं वाटलं पाहिजे. आणि साताऱ्याचं जे वैभव आहे हे सगळं वाढलं पाहिजे. कारण त्या ठिकाणी जे संगम माऊलीचे मंदिरं आहेत, घाट आहे, तो सुद्धा तुम्ही खूप सुंदर पेंट केला आहे. धन्यवाद आणि तुमच्या कलेला खूप खूप सलाम काका. या चित्रामध्ये हे प्रतापगडावरून विजयाचे जल्लोषा अजिंक्य ताऱ्याकडे निघालेलं असं दाखवलेलं आहे. अच्छा, काही काय आनंदात आहेत, काय काय उड्या मारतात, काय काय म्हणजे काय काय मजेत हाऊस मध्ये असं विजयाच्या जल्लोषामध्ये. आणि मध्ये एक हत्ती आहे. हा समोर तो हत्ती दिसतोय. हत्तीच्या पुढे माझं सैन्य दाखवलं आहे पाण्यातलं. आणि पुढे ते त्यांचं म्हणजे अंबारी आणि तिकडे गडाकडे ते विजयोत्सव आहे. समजा विजयोत्सवासाठी गडाकडे निघालेले आहेत. असं ती अशी एक प्रकारची थीम दाखवलेली. हे तुम्ही स्वतः पेंट केलंय? तुमचं नाव काका? चव्हाण, बाळासाहेब चव्हाण. बाळासाहेब चव्हाण काका आहेत. आणि अप्रतिम असं पेंटिंग या ठिकाणी केलेलं दिसतंय. हे बघितल्यानंतर कोणीही 2 मिनिटं स्तब्ध होईल आणि हे बघत बसेल असं हे सुंदर पेंटिंग आहे. तुम्ही बघू शकता. लागे नहीं कहीं हो नजरिया, लागे नहीं कहीं नजरिया, लागे नहीं कहीं